जय शिवराय. तुम्हाला आठवतंय लगे रहू मुन्नाभाई मध्ये संजय दत्त न झोपता सलग 7 दिवस महात्मा गांधीजी वाचतो आणि तिथे चक्क बापू येतात. एवढंच नाही तर ते मुन्नाशी बोलण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात चहावाला पोरगा येतो. मुन्नाभाईला गांधीजी दिसत होते, चहावाल्याला दिसत नव्हते. दोघही जण ना आपापल्या जागी बरोबर होते, पण कम्युनिकेशन झालं नाही. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन तुमच्या आमच्या जीवनातील महत्वपूर्ण गोष्ट आहे. मला कुणीच समजून घेत नाही, मला काय बोलायचं असतं ते मी समजून सांगू शकत नाही. मी सांगतोय पण त्याचा अर्थ भलताच घेतला जातो. तुमच्या बाबतीतही हीच समस्या असेल तर यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये असा काही बदल होईल ज्याची तुम्ही कधी कल्पना पण केली नसेल. या व्हिडिओमध्ये प्रभावी कम्युनिकेशनसाठी आज मी तुम्हाला 5 वैज्ञानिक टिप्स सांगणार आहे. यातील शेवटचा फ्रेमवर्क अतिशय सोपा आणि प्रभावी आहे, त्यामुळे अधिक वेळ न घालवता आपण पटकन आजच्या भागाला सुरुवात करूया. नमस्कार, मी कम्युनिकेशन लीडरशिप कोच लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या स्पीक लाईक लीडर या मालिकेतील अजून एका धमाकेदार भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही बघितलं असेल की काही माणसं आहे ना अशा गमती जमती करतात, बोलतात की त्यामुळे ना सगळं वातावरण प्रसन्न होऊन जातं. काही वक्ते आपल्या व्याख्यानाने सभागृहातील लोकांना मंत्रमुग्ध करतात. घरी जाताना ना प्रत्येकाच्या डोक्यामध्ये त्यांचंच बोलणं फिरत राहतं. या सगळ्या मंडळींकडे आहे ना प्रभावी कम्युनिकेशन अर्थात संभाषण कलेचं ज्ञान असतं. या विषयाचं आकलन जर तुमच्याकडे नसेल ना तर घर, समाज, कार्यालय, नातेवाईक, मित्रमंडळी यामध्ये आहे ना तुम्ही केवळ सामान्य म्हणून राहतात. कल्पना करा की तुम्ही तारुण्याच्या उंबरठ्यावरती आहात, तुम्हाला ती आवडते, तिला बघितल्याबरोबर हृदयाची धडधड वाढते, पण तुमच्याकडे बोलण्याची हिंमत नसेल तर ते प्रेम तुम्हाला मिळण्याची बिलकुल शक्यता नाही. त्यातूनही पुढे जाऊन जर कुणाच्या बाबतीमध्ये स्नेह जुळला तरी सुद्धा बोलण्याचं धाडस होत नाही. तुम्ही व्यवसाय करण्याचं ठरवलं तर बोलण्याचं कसब नसल्याच्यामुळे तिथेही टिकावं लागणं कठीण आहे, कारण बोलणाऱ्याची माती विकली जाते पण न बोलणाऱ्याचं सोनंही तसंच पडून राहतं. तुम्ही जर कुणाशी संपर्क साधू शकत नसाल तर त्याला प्रभावित कसे करणार, नाही का? जगातील महान नेते फक्त प्रभावी बोलण्याने जनतेला आपलंसं करतात. हिटलर क्रूरकर्मा होता, लोकशाही मार्गाने निवडून आला, पण पुढे हुकुमशहा बनला हे माहिती असूनही लोक त्याच्यासाठी काहीही करायला तयार होते, कारण प्रभावी कम्युनिकेशन एखाद्या व्यक्तीला, ग्राहकाला किंवा हजारो लोकांच्या जनसमुदायाला प्रभावित करण्यासाठी लागतं ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. महेंद्रसिंग धोनी होता यष्टीरक्षक, पण गोलंदाजाला युक्तीच्या गोष्टी सांगण्यासाठी या टोकावरून त्या टोकावर जायचा. आपल्या उत्कृष्ट कम्युनिकेशन स्किलच्या जीवावरती सगळ्या खेळाडूंची योग्य ताळमेळ ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती. या भांडवलावरती कर्णधार म्हणून ICCच्या 3ही प्रकारामध्ये विश्वविजेतेपद मिळवण्याची कामगिरी त्याला करता आली. ज्याला चांगली संभाषण कला जमते ना, पुढे जाऊन प्रगती करण्याची संधी त्याच्याकडे सगळ्यात जास्त असते. आजचा पहिला मुद्दा म्हणजे व्यक्तित्व. जगामध्ये आहे ना काही लोकांचं एक वाक्य 1000 शब्दांपेक्षा जास्त प्रभाव टाकतं, कारण पर्सनॅलिटी. जे लोकांना किंवा समोरच्याला सांगायचं आहे ना ते कोण सांगताय याला जास्त महत्व आहे. गमतीची गोष्ट सांगतो, सिगारेट ओढू नका असं जर तुम्ही तुमच्या मित्राला सांगितलं तर तो आपलं कितपत ऐकेल ही शंकाच आहे. बायकोनी सांगितलं तर तरी सुद्धा ऐकणार नाही. फक्त फरक एवढाच होईल की तो तिच्या समोर सिगारेट ओढणार नाही. पण डॉक्टरने सांगितलं की लिव्हर डॅमेज झाले, सिगारेट थांबवली नाही तर जेमतेम 1 महिना काढाल, लावेल तो सिगारेटला हात. जेवढा जास्त अधिकार, शिक्षण, मान, वय तेवढी तुमच्या शब्दांची क्षमता वाढते. कर्तृत्व शून्य माणसांच्या बडबडीकडे कुणीच लक्ष देत नाही. तुम्ही जेवढं ज्ञान मिळवाल, एखाद्या क्षेत्रामध्ये झोकून द्याल, त्या विषयासाठी सर्वस्व पणाला लावाल ना, तेव्हा आपोआपच तुमच्या शब्दाला किंमत येईल. म्हणूनच स्वतःला घडवण्यावरती काम करा आणि या ट्रिक्सचा किती जबरदस्त वापर तुम्हाला करता येईल त्याचाही अनुभव घ्या. दुसरी ट्रिक म्हणजे जागेचं महत्व. समोरचा कोणत्या ठिकाणी बोलतोय हे दुसऱ्या क्रमांकावरती आहे. तुमच्या साहेबांनी चहा पिताना एखादी गोष्ट सांगितली आणि सेमिनार हॉलमध्ये प्रेझेंटेशन देताना सांगितली तर कोणती गोष्ट त्याच्या हाताखालचे सहकारी ऐकतील. आपण अनुभवलेलं आहे की जाहीर सभेमध्ये ना मंचावरून नेता जोरजोराने आपले मुद्दे मांडतो, लोक भारावतात, टाळ्या वाजवतात. सभा संपल्याच्या नंतर लोक ज्या वेळेला घरी राहायला निघतात ना तेव्हा त्याच माईक वरून एखादा जण कुठल्या तरी कोपऱ्यातून सूचना करतो की महिलांना आधी जाऊ द्या, गर्दी करू नका. किती जण सिरियसली ऐकतात हो. तुम्ही हा अनुभव घेतलेला असेल. कोणतरी माईक वरनं बोलतोय एवढंच आपल्या लक्षात येतंय
कोण बोलतंय कुठून बोलतंय ते शेवटपर्यंत समजत नाही. म्हणूनच तुम्हाला जे काही महत्वाचं सांगायचं आहे ना त्यासाठी योग्य ठिकाण निवडा. बघा, तिला तुमच्या मनातली गोष्ट सांगायची असेल तर आपण एखादं छानसं रेस्टॉरंट किंवा गार्डन का निवडतो? लिफ्ट मध्ये कधी कोणाला प्रपोज केलेलं ऐकलंय? तिसरी टीप म्हणजे बोलणाऱ्याचा आत्मविश्वास. आपण ना एखाद्या कार्यक्रमाला जातो त्यावेळेला ना तेथील कलाकार खास कपडे घालून येतात. गेम शो, वाद्यवृंदाच्या कार्यक्रमामध्ये आहे ना निवेदक ब्लेझर किंवा जॅकेट घालून येतात. कारण ना अशा रुबाबदार कपड्यांच्यामुळे आपोआप त्या व्यक्तीकडे ना आत्मविश्वास येतो. त्याच्या बोलण्यामध्ये सहजपणे एक ताकद जाणवते. तो सांगतो टाळ्या वाजवा, आपण वाजवतो. तो बसायला सांगतो, उभं राहायला सांगतो आणि आपण ऐकतो. कोणत्याही गोष्टीचा प्रभाव सांगणाऱ्याच्या आत्मविश्वासावरती अवलंबून असतो. ज्याचा स्वतःवरतीच भरोसा नसतो त्याचं कोण कशाला ऐकेल, नाही का? टापटीपणा, स्वच्छ इस्त्री केलेले कपडे याने आहे ना तुमच्यातील आत्मविश्वास दुणावतो. म्हणूनच चांगलं आणि व्यवस्थित राहण्याची सवय लावून घ्या. 4. बोलणाऱ्याचा जोश आणि उत्साह. सैन्यातील कमांडर एका विशिष्ट आवाजामध्ये आणि शिस्तीच्या सुरामध्ये बोलतात. त्यांच्या आदेशामध्ये ना एक आवेश असतो. स्वतःच्या घरावरती, संसारावरती, आयुष्यावरती ते तुळशीपत्र ठेवून आलेले असतात. नैसर्गिकरित्या प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो, पण कमांडर त्या सैनिकांना आपलं कर्तव्य आणि देशप्रेम सगळ्यात उच्च आहे यासाठी प्रेरित करतात. तुम्ही तुमचं म्हणणं किती उत्साहामध्ये बोलतात यावर ते किती प्रभावी होणार आहे हे ठरतं. त्यासाठी त्या विषयाचा अभ्यास, मुद्द्यांची क्रमवारी आणि याचा थोडासा तरी सराव लागतो. आजच्या या विषयातील सर्वात सोपा आणि सगळ्यात जास्त परिणामकारक 5वा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आकर्षक सुरुवात. इथे आहे ना बहुतेक लोक चूक करतात. ते चाकोरीबद्ध आणि काहीसं रटाळतेकडे जाणाऱ्या अभिवादनाचा वापर करतात. त्याऐवजी लोकांना धक्का देणारी अनपेक्षित सुरुवात करायची असेल तर समोरच्याची उत्सुकता ताणायला हवी. आणि त्यासाठी आहे ना एक क्लिप बघा. Hello, everybody. For those of you who don't know me, I'm Michelle's husband, Barack. अशा प्रकारे जर धक्कादायक सुरुवात करायची असेल ना तर त्यासाठी दिल का टिश्यू हा फ्रेमवर्क लक्षात ठेवा. यातील पहिला शब्द जो आहे तो आहे दी. दी म्हणजे तो दिवस किंवा दिनविशेष. म्हणजे त्या दिवशी एखादा सण, जयंती असेल तर त्यावरून बोलायला सुरुवात करा. दुसरं अक्षर आहे ल, म्हणजे लोकांवरून बोलायला सुरुवात करायची. जसं या उत्साही मंडळींच्या उपस्थितीत, या आध्यात्मिक वातावरणामध्ये, अशा प्रकारे. तिसरं अक्षर आहे का, म्हणजे कार्यक्रम. त्या ठिकाणी जो समारंभ आहे ना त्याच्यावरून बोलायला सुरुवात करा. उदाहरण म्हणजे समजा रक्तदानाचा कार्यक्रम असेल तर बोलायचं की कितीही शोध लागले आणि विज्ञान कितीही प्रगत झालं तरी सुद्धा प्रयोगशाळेमध्ये रक्त तयार करता येत नाही. माणसाला माणसाचंच रक्त द्यावं लागतं आणि म्हणूनच माणुसकीची जपणूक करणाऱ्या या पवित्र उपक्रमाबद्दल सगळ्या आयोजकांचं कौतुक. आपल्याबद्दल आहे ना कुणीतरी चांगलं बोलतोय म्हटल्यावरती आहे ना लोक शांतपणे ऐकतात. चौथा शब्द टी म्हणजे ठिकाण. ज्या ठिकाणी तुम्ही आलेले आहात ना त्याबद्दल बोलायला सुरुवात करा. म्हणजे असं बघा की शाळेमध्ये कार्यक्रम असेल तर बालवयामध्ये शिक्षणाचे धडे, संस्कार ज्या ठिकाणी होतात त्या पवित्र वास्तूमध्ये, तर अशा प्रकारची सुरुवात करायची. आणि सगळ्यात शेवटचं अक्षर आहे ते शु, म्हणजे शुभेच्छा देऊन बोलायला सुरुवात करा. तसं बघायला गेलं ना तर भाषेची मुख्य अडचण अशी आहे की आपल्याला जी गोष्ट समोरच्याला सांगायची आहे ती शब्दांच्या माध्यमातून अचूकपणे पोहोचवता येत नाही. आणि इथेच खरी गंमत आहे, कारण जे शब्द आपण वापरतो समोरचा त्याचा भलताच अर्थ लावण्याची शक्यता असते. म्हणूनच माणूस सोडून जगातील कुठलाही सजीव एकमेकांच्या संपर्कासाठी भाषा वापरत नाही. शब्दांपेक्षा प्रभावी आहे डोळ्यांची भाषा, त्यापेक्षा चांगली स्पर्शाची आणि सगळ्यात चांगली गोड भाषा हृदयाची आहे. पण हे वैयक्तिक ठिकाणीच प्रभावी असते ही त्याची मर्यादा आहे. म्हणूनच होतं काय की आपल्याला जे सांगायचं आहे तेच समोरच्याला समजेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे यापुढे कुणीही काही तुम्हाला सांगितलं तर थांबा, त्याला तात्काळ प्रतिक्रिया देऊ नका, शांतपणे ऐका, समजून घ्या. प्रभावी बोलणं म्हणजे आपण जेवढं बोलतो ना त्याच्यात दुप्पट ऐकायचं. कारण बोलण्यासाठी एकच तोंड, मात्र ऐकण्यासाठी 2 कान दिलेत निसर्गाने.
आजपासून एक प्रयोग करा. कुणाशीही बोलण्यापूर्वी आजच्या 5 टिपांपैकी एखादी टिप तरी वापरा आणि त्याचा परिणाम काय झाला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मला तुमचा अनुभव वाचायला आवडेल. आज इथेच थांबतो. कम्युनिकेशन स्किलच्या अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मनोरंजक माहिती जाणून घेण्यासाठी कायम इन्फॉर्मेटिव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत शिकत राहा, बोलत राहा आणि प्रगतिशील राहा. धन्यवाद.